आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। हैदराबाद जीआरवरून ओबीसी नेते बबनराव तायवाडे आणि लक्ष्मण हाकेंमध्ये वाद पेटलाय। लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा असं तायवाडे म्हणाले। तर दुसरीकडे बबनराव तायवाडे यांना जीआर कळू नये का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय। जीआर काय पाली किंवा हिब्रू भाषेत आहे का की आम्हाला न समजायला, असंही प्रत्युत्तर हाकेंनी दिलंय। त्याच्यामुळे मी त्यांना काही सांगू शकत नाही। काय त्यांनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा आणि नंतर कसं आहे की समाजाची जे नेते मंडळी असते त्या नेते मंडळीच्या कुठल्याही वक्तव्याने समाजाची दिशाभूल होऊ नये। समाजाची अपेक्षा असते नेत्यांकडून आणि समाजाच्या नेत्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळे जर समाजाच्या मनांमध्ये संभ्रम निर्माण होत असेल तर समाज दिशाहीन होत असतो। मग बबनराव तायवाडे असं का म्हणताय, का अशी भूमिका काय घेतात? त्यांचं म्हणणं की तुम्ही म्हणजे समाजाची दिशाभूल करू नये किंवा तुम्ही अभ्यास करण्याची गरज आहे असं तायवाडे। मी एमए मराठी लिटरेचर मधला एमए माणूस आहे आणि डिस्टिंक्शन मध्ये पास होणारा फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे, शिवाजी विद्यापीठाचा पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे मी। हा जीआर एकदा वाचावा, हा मराठीमध्ये आहे। ह्याचा कॉमा, ऱ्हस्व, दीर्घ प्रत्येक शब्दाला मिनिंग आहे त्याच्या। गव्हर्नमेंट रिझोल्युशन ह्याच्यापेक्षा हा काय हिब्रू भाषेत आहे का पाली भाषेत आहे का हा कुठल्या इटालियन भाषेत आहे?